केंद्रीय मंत्री आज मुंबई दौऱ्यावर आले होते। त्यांच्याशी मच्छीमार नेते किरण कोळी यांनी भेट घेऊन त्यांचं निवेदन दिलं। ते नेमकं काय बोलले याबद्दल किरण कोळी सांगत आहेत। आमचे उत्तर मुंबईचे खासदार आणि केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री श्रीयुक्त पियुष गोयल साहेबांनी आज आमची भेट घडवून दिलेली आहे। ती भेट केंद्रीय मत्स्य व्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंग साहेब उर्फ ललन सिंग साहेब यांची भेट होती। पियुष गोयल साहेबांना आम्ही 19 तारखेला भेटलो होतो आणि आमचा विषय त्यांना राजीव रंजन सिंग साहेबांपर्यंत पोहोचवावा असं सांगितलं होतं। त्यांचा दुसऱ्या दिवशी लगेच आम्हाला मेसेज आला की साहेब 28 तारखेला मुंबईत येत आहेत आणि मुंबई ताज हॉटेलमध्ये तुम्ही भेट घ्या। मी तशी त्यांना तशी मी सूचना केलेली आहे। आज त्या अनुषंगाने आम्ही त्यांची भेट घेतली आणि खेलीमेलीच्या वातावरणात आज चर्चा झाली। ती चर्चा या संदर्भात होती की गेल्या 10-12 वर्षापासून आपण बघितलं की वातावरण चेंज, क्लायमेट चेंज याच्यामुळे पाऊस जो आहे हा 20 जून नंतरच सुरू होतोय आणि ऑक्टोबर एंडिंगपर्यंत तो पाऊस पडत असतो। मासेमारी बंदी कालावधी आहे हा पूर्वी 10 जून ते 15 ऑगस्ट असा होता। मध्यंतरी शरद पवार साहेब कृषी मंत्री असताना तो कालावधी 1 जून ते 31 जुलै असा केला होता। 1 ऑगस्टपासून मासेमारी सुरू होते, पण आपण बघितलं तर आम्हाला ऑक्टोबरपर्यंत मासेमारीच करता येत नाही। ह्या नियमाचा जो फायदा आहे हा जे डिस्ट्रक्टिव्ह फिशिंग, विध्वंसक फिशिंग जे आहे LAD किंवा पर्सनेट किंवा हाय स्पीड टॉलर्स या मोठ्या बोटी फक्त घेतात आणि त्यामध्ये सिल्वर पापलेट मारणारे याचा फायदा घेतात। परंतु जो ट्रेडिशनल फिशरमॅन आहे, पारंपरिक मच्छीमार आहे, त्यांना याचा काही फायदा होत नव्हता। म्हणून आज राजीव रंजन साहेबांना ही गोष्ट समजावून सांगितली। प्रजनन काल देखील कसा लेट होत चालला आहे आणि मासाचं उत्पन्न सुद्धा कसं लेट होत चाललं आहे ते देखील आम्ही त्यांना सायंटिफिकली समजावून सांगितलं आणि त्यांनीही मान्य केलं की ह्या प्रकारची मागणी सर्व स्तरामधून होत आहे आणि म्हणून त्यांनी सांगितलं की याच्यावरती आम्ही कमिटी नेमलेली आहे। लवकरात लवकर आम्ही निर्णय घेऊ आणि तो पण निर्णय आम्ही पारंपरिक मच्छीमारांना, जे लहान मच्छीमारांना त्यांचं संरक्षण करण्यासाठी आम्ही कायदा करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे। केंद्रीय मंत्री येतात, राज्यमंत्री आहेत, दामोदर तांडेल होते, असे अनेक मच्छीमार नेते आहेत। मच्छीमारांचं म्हणणं आहे की ह्या नेत्यामुळेच आमचं वाटोळं चाललं असं काही मच्छीमारांचं म्हणणं आहे। तर तुमचं मत काय? नाही, हे आता काय आहे ते व्हॉट्सअपवर आणि याच्यावरती बोलणारे लोक आहेत, ते खरोखर मैदानात उतरतात काय तो देखील अभ्यास करण्याचा एक विषय आहे। म्हणून अशा गोष्टी होत राहतील, सामाजिक कार्य करताना अशा गोष्टी होत राहतात। परंतु आम्ही आमचं प्रामाणिकपणे आम्हाला जी भाई बंदरकर साहेबांची, कैलासवासी भाई बंदरकर साहेबांची किंवा कैलासवासी रामभाऊ पाटील साहेबांची जी शिकवणूक आहे की लहान मच्छीमारांच्या नेहमी पाठीशी राहा आणि त्या अनुषंगाने आम्ही सातत्याने पारंपरिक मच्छीमारांचं संरक्षण करण्यासाठी तत्पर असतो। हे होते किरण कोळी, केंद्रीय मत्स्योद्योग मंत्र्यांसाठी भेटून निवेदन त्यांनी दिलेलं आहे। बघूया राज्यातील आणि देशातील मच्छीमारांचे काय दिवस येतील, लवकरच जनतेला पाहायला मिळेल। पाहत रहा PR न्यूज। रमेश अवताडेसह भीमराव धुळप।